श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी रुपाली आपले खूप खूप स्वागत करते आपल्या घरच्या स्वादमध्ये. आजची रेसिपी तुम्हाला समजलीच आहेत. कुठेही न तुटणारी छान अशी ही पडणारी रव्याची कुरडई आहे बरं का. तर अगदी साधी आणि सोपी रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करते मी. खूप छान अशी फुलणारी पांढरी शुभ्र आणि तेलात टाकताच पटकन फुलणारी 2-3 पटीने फुलणारी आणि तोंडात टाकताच पटकन विरघळणारी, शिवाय आपल्या पुरणपोळीच्या ताटाची शोभा वाढवणारी ही रव्याची कुरडई अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत तुमच्याबरोबर शेअर करते. तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, नक्की कंटिन्यू करा. तर बघू शकता इथे आपण 1 किलो रव्याच्या कुरडया करणार आहोत. तर इथे एकदम 0 नंबरचा आपल्याला रवा घ्यायचा आहे, जो एकदम बारीक असतो तो. तर त्याला सुरुवातीला आपण मोठ्या भांड्यामध्ये मी घेतलं आहे, म्हणजे एक टोप घेतला आहे. त्याच्यामध्ये 2 ते 3 पाण्याने आपण ह्याला स्वच्छ धुवायचे. फक्त रवा धुताना काय करायचे, तुम्ही जेव्हा रव्यामध्ये पाणी ओताल त्याला हलवून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याला थोडा वेळ असंच ठेवा. असंच ठेवल्याने काय होतं, रवा बारीक आहे तो सर्व खाली बसतो आणि जे काही पाणी असतं ते वरती असतं. मग ते पाणी आपण एका भांड्यामध्ये असं काढून घेऊ शकता. आता तुम्हाला काय करायचं आहे, ह्या रवा आपल्याला जवळजवळ 3 दिवस तरी भिजवायचा आहे. तर आता सुरुवातीचा मी पहिला दिवस तुम्हाला दाखवला आहे, ज्या दिवशी आपण रवा भिजत घातला. तर इथे स्वच्छ पाणी घालून मी ह्याला झाकण मारून ठेवले. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा आपण ह्याला पाणी बदली करणार आहोत आणि नवीन पाणी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. कारण की आपल्या ह्या चिकाला वास येऊ नये म्हणून आपण रोज पाणी बदलायचे. रोज म्हणजे मी आता इथे शनिवारी रात्री रवा भिजत घातला होता, तर शनिवार, रविवार आणि सोमवार असं 3 दिवसाला मी पाणी बदललेलं आहे. फक्त तुम्ही काय करायचे, रवा बारीक असतो त्याच्यामुळे पाणी जेव्हा ओतताल तेव्हा त्याला स्टेबल होऊन द्यायचं आणि त्याच्यानंतर त्याचं पाणी काढायचं, म्हणजे पाण्याबरोबर आपला रवा जात नाही. ही टिप्स नक्की लक्षात ठेवा. पुढे मी पुन्हा ह्याच्यामध्ये आपण स्वच्छ पाणी ओतायचे आणि परत झाकण ठेवायचे. तर हा होता माझा दुसरा दिवस. तर आता तुम्हाला हा मी तिसरा दिवस दाखवते. तर तिसऱ्या दिवशी पण तीच सेम प्रोसिजर मी केलेली आहे. अगदी साधी सोपी आहे रव्याची ही कुरडई, कुणीही बनवू शकेल एवढी सोपी आहे. जरी तुम्ही एकट्या असताल तरीसुद्धा ही रव्याची कुरडई तुम्ही कशी बनवू शकता ते मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओवर नक्की कंटिन्यू राहा. तर इथे आपला तिसऱ्या दिवसाचं पाणी मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. पाणी तुम्ही शक्यतो बदला. पाणी बदलल्याने आपल्या चिकला वास अजिबात येत नाही. तर आता हा दिवस होता आपण ज्या दिवशी रव्याची कुरडई करणार आहोत तो दिवस. तर असंच सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे वरचं. जोपर्यंत आपला रवा येत नाही तोपर्यंत आपल्याला शक्य होईल तेवढं पाणी तुम्ही काढून घ्या. लक्षात ठेवा, रव्यामध्ये जास्तीचं पाणी ठेवू नका. आता काय करायचे, छान असा रवा आपला भिजलेला आहे, तर त्याला पळीने असं तुम्ही एकजीव करून घ्या. मस्तपैकी असं त्याला फेटून घ्या. पुढे आपण आता हा मोजून घेणार आहोत. मोजून अशासाठी घ्यायचं आहे की आपल्याला पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट इथे ठेवायचं आहे, म्हणून आपण हा तयार झालेला चीक मोजून घ्यायचा आहे. तर आता आपला हा 3 दिवसानंतर रव्याचा चीक तयार झालेला आहे. तर कोणतंही भांडं तुमच्याकडे जे भांडं असेल त्या भांड्याने तुम्ही हा चीक मोजायचा आहे. चीक यासाठी मोजायचं आहे की आपण ज्या भांड्याने चीक घेणार आहोत त्याच भांड्याने इथे पाण्याचा वापर करणार आहोत. तर इथे माझा 1 किलो रवाचा हे मोठं माझं भांडं होतं वाडगं, म्हणजे तो 1.5 भरलेला आहे, तो मी मोजून घेतला आहे. तर बरोबर आपल्याला त्याच भांड्याने 1.5 भांडं पाणी ठेवायचे. हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही जो काही भांडं घेताल, ज्या कोणत्याही भांड्याने तुम्ही चीक मोजताल त्याच भांड्याने तुम्हाला तेवढंच पाणी ठेवायचे. तर आता इथे मी लगेच गॅस पेटवलेला नाही आहे. एक मोठा टोप ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये तेच भांडं 1.5 असं मी पाणी ओतलेलं आहे. म्हणजे जेवढा आपला चीक पडतो तेवढंच आपल्याला इथे पाणीचा वापर करायचा आहे.
त्याच्यामुळे आपला चीक अजिबात बिघडत नाही. तुम्ही असं प्रमाण ठेवलं तर तुमची कुरडई कधीही बिघडणार नाही आणि छान, जरी तुम्ही पहिल्यांदा बनवत असताल तरी नक्कीच छान होईल. आता इथे छान अशी पाण्याला उकळी आणून द्यायची. तर आता इथे मी 2 ते 3 चमचे मीठ टाकलेलं आहे. 3 चमचे मीठ टाकलेलं आहे. जास्तीचं मीठ टाकू नका, वाळवणी पदार्थात जास्तीचं मीठ जात नाही. तर आता इथे 1 किलो रव्याला मी 3 चमचे मीठ टाकलेलं आहे. आता आपल्याकडे जी लाकडी रवी असते ती घ्यायची. इथे गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे तुम्हाला. जेव्हा पाण्याला उकळी येते तेव्हा गॅस एकदम बारीक करायचा आहे आणि हळूहळू आपल्याला हा चीक ह्या पाण्यामध्ये घालायचा आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही सुरुवातीला चीक ओतायच्या अगोदर ही रवी आपल्याला पाण्यात ठेवायची आहे आणि एका हाताने आपल्याला हळूवारपणे चीक ओतायचा आहे. असं केल्याने काय होतं, जरी आपण एकटे असलो तरी आपला चिकामध्ये अजिबात गुठळ्या होत नाहीत आणि तो होतोसुद्धा व्यवस्थित आणि आपल्याला हलवताही छान येतं. तर आता इथे एकदम बारीक गॅसवर मी सर्व पीठ हलवून घेतलेलं आहे आणि पुढे आपण ह्याला झाकून ठेवणार आहोत. तर हा चीक बनायला आपल्याला जवळजवळ 25 ते 30 मिनटं नक्कीच लागतात. तर अधूनमधून तुम्ही असं चेक करा, अधूनमधून तुम्ही त्याला हलवू शकता. जर तुम्ही असं पाण्याचं प्रमाण ठेवलं तर तुमची कुरडई अजिबात बिघडणार नाही आणि तुम्ही जरी एकट्या असताल तरी छान अशी कुरडई बनवू शकता. तर बघू शकता आता तुम्ही, मी 1-2 वेळा इथे चेक केला होता आणि पुन्हा असा व्यवस्थित त्याला मी हलवून घेतलेला आहे. फक्त गॅस इथे तुम्हाला बारीकच ठेवायचा आहे. तुम्ही लक्षात ठेवा, चीक व्यवस्थित शिजला पाहिजे. तर हा चीक शिजलाय कसा ते कसं ओळखायचं ते सांगते तुम्हाला. तर काय करायचं, एका भांड्यामध्ये पाणी घ्या. त्या भांड्यामध्ये पाण्याचा हात ठेवा, म्हणजे पाण्याचा हात तुम्ही ओलसर करा आणि त्याने तुम्ही चेक करू शकता. हाताला अजिबात आपल्या चीक चिटकत नाही, म्हणजे इथे व्यवस्थित चीक शिजलाय आणि तो पूर्णपणे तयार आहे कुरडई बनण्यासाठी. तर आपण इथे उतरून घेतलाय आणि आपण सोऱ्या भरून घेणार आहोत कुरडईचा आणि कुरडई पाडायला घेणार आहोत. तर असा चीक तुमचा व्यवस्थित शिजला ना तर तुम्हाला कुरडई पाडतानाही त्रास होणार नाही आणि तुम्ही जरी एकट्या असताल तरी व्यवस्थितपणे छान अशा ह्या कुरडया बनवू शकता. तर नक्की तुम्ही अशी ही कुरडई बनवून पहा. तुम्हाला दाखवते बघा, आपण जेव्हा कुरडई पाडतो तेव्हा अजिबात आपली तारही तुटली जात नाही आणि व्यवस्थितपणे छान अशी कुरडई पडली जाते. तर तुम्हाला जेवढी मोठी पाहिजे तेवढी तुम्ही करू शकता. तर मी तर म्हणेल फक्त 1 किंवा 1.5 वेळा पुरेसा होतो. ह्या 1 किलो रव्यामध्ये जवळजवळ तुमच्या 60 ते 65 कुरडया नक्कीच होतात. जरी तुम्ही छोट्या केल्या तर अजून जास्तीच्या होतील, पण इथे मी मीडियम आकारामध्ये केल्या होत्या. तर 60 ते 65 कुरडया नक्कीच होतात 1 किलो रव्यामध्ये. तर बघू शकता छान अशा आपल्या इथे पाडून झालेल्या आहेत कुरडया. आहे का नाही अगदी साधी आणि सोपी रेसिपी. आवडली का तुम्हाला? आवडली असेल तर नक्कीच एखादा लाईक करा. चॅनल नवीन पाहिला असेल तर सबस्क्राईब करा आणि एखादी छानशी कमेंट करा. तर आता तुम्हाला मी दाखवते, दुपारी पटकन अशा ह्या कुरडया आपल्याला पलटी पण करता येतात. आपण प्लॅस्टिक सीटवर अजिबात तेल वगैरे काही न लावता ही कुरडई पाडली होती, तरीसुद्धा छान अशी ही पटकन पलटी होते आणि हिला छान अशी तुम्ही 2 ते 3 दिवस मस्त उन्हामध्ये वाळवा आणि मग तुमची छान वाळवली की कुरडई तुमची वर्षभरासाठी छान टिकलीही जाते. तर बघू शकता आपली 2 दिवसानंतर छान ही वाळलेली कुरडई बघताय ना, झाली आहे ना सुंदर मस्त. आता हीच कुरडई तुम्हाला मी तळून दाखवते. तर छान अशी फुलते, फक्त तेल व्यवस्थित गरम होऊ द्या आणि गॅस बारीक करा आणि तेलात टाकताच बघू शकता एकदम मस्त फुलते आणि हिचा कलर एकदम पांढरं शुभ्र होतो. एकदम पांढरी कुरडई होते ही रव्याची आणि चवीलाही तितकीच खूप चांगली लागते. तर आवडली का तुम्हाला अशी ही तेलात टाकताच फुलणारी आणि तोंडात टाकताच विरघळणारी माझी रवा कुरडई? आवडली असेल आणि व्हिडिओ पण नक्कीच आवडला असेल तर प्लीज एखादा लाईक नक्की करा
आणि तुम्ही माझा इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप 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 धन्यवाद. तर आता मी इथे तळून घेतलेल्या आहेत 2-4 कुरडया, अशा 5-6 कुरडया मी तुम्हाला दाखवते. बघा, प्रत्येक कुरडई मी जी टाकते ती मस्त अशी तेलामध्ये फुलते. तर रेडी झालेत आपल्या तळून, अजिबात तेलकटही होत नाहीत, मस्त अशा दुप्पट तिपटीने फुलतात आणि चवीलासुद्धा खरंच खूप छान लागतात. तर करताल ना मग तुम्ही पण अशी रव्याची साधी सोपी कुरडई. सध्या उन्हाळा चालूच आहे तर करा मग पटकन. चला, तर मग छान अशी ही रवा कुरडई आपण तोडूनही दाखवणार आहोत. मस्त कुरकुरीत होते आणि छान होते. तर नक्की एकदा ट्राय करा तुम्ही. भेटूया आपण पुढील एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये एखादी नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.